अहिल्यानगर शहर उपनगर सराफ सुवर्णकार संघटनेनं सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या आंदोलनाला जाहीर व ठामपणे पाठिंबा दिलाय। 29 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे। बोदेगाव येथील श्री भागवतजी अदापुरे व इतर सराफ बांधवांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीचा संघटनेने तीव्र निषेध केला आहे। तसेच बेकायदेशीररित्या सोन्याची जप्ती केल्याच्या घटनेमुळे सुवर्णकार समाजात भीती व असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकारी व डीबी पथकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, घटनेची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, तसेच पीडितांना न्याय मिळावा अशा ठोस मागण्या संघटनेने मांडल्या आहेत। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याचा इशारा संघटनेने दिला असून पुढील तीव्र आंदोलनालाही पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर। आज आपल्या उपोषणाचा 4था दिवस आहे। काय मागणी होती आणि याच्यात कोणी अधिकाऱ्यांनी 4थ्या दिवशी दखल घेतली का? नमस्कार। समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपल्या बोदेगाव येथील अदापुरे आणि आमच्या समितीचे पदाधिकारी मी स्वतः यांच्यावरती झालेला अन्याय आणि महाराष्ट्रभर अनेक सराफ बांधवांच्या बाबतीमध्ये होत असलेला याच प्रकारचा कस्टडियल टॉर्चरच्या बाबतीमधला होणारा अन्याय या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनचे काही अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांची डीबीची टीम जे सहकारी होते या लोकांनी ज्या पद्धतीने खंडणी सदृश्य सोने रिकव्हरी करणं, बेकायदेशीर डिटेक्शन, तसंच SOPचं उल्लंघन आणि आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनचं उल्लंघन करून, आपल्या संविधानिक अधिकारांचं उल्लंघन करून ज्या पद्धतीने बेकायदेशीर कारवाया करत आमच्या सर्व पदाधिकारी मी स्वतः सर्वांवरती जे अमानुष हाणमार केली, ज्या पद्धतीने घाणघाण बोलणे, शिव्या देणे, आज सराफ व्यावसायिक हा प्रतिष्ठित व्यावसायिक आहे, आज त्याची इज्जत ही त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। अशा प्रतिष्ठित व्यावसायिकांना अगदी अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून, जातीवाचक बोलून, अगदी गोळ्या घालण्याच्या धमक्या, तसंच ड्रग सदृश्य पदार्थ तुमच्या खिशात ठेवून आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू, तुमच्यावरती खोटे अजून असेच रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणून आम्ही तुमच्यावरती अशाच खोट्या केसेस करू, अशा धमक्या देणं, हे जे काही अमानुष आणि कायद्याला काळीमा फसणारं जे कृत्य हे गणेश देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे, अशा ह्या सहकाऱ्यांना, अशा ह्या गुंड प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांना पोलीस प्रशासन जे रात्रंदिवस आपल्या संरक्षणासाठी प्रयत्न करतं, आज ह्या प्रशासनाचा विचार केला तर आज ते दिवस रात्र 24 तास आपल्या लोकांसाठी उपलब्ध असतात। त्यांच्यामध्ये अनेक बांधवांनी आपल्या लोकांसाठी जीवदान दिलेलं आहे। अशा ह्या प्रशंसनीय पोलीस प्रशासनाच्या वर्दीला आणि त्यांच्या या कामाला, कार्याला अगदी गालबोट लावण्याचं काम आणि ज्या सराफ म्हणजे सराफ सुवर्णकार हा आपल्या भारताचा, महाराष्ट्राचा एक सर्वात जास्त कर भरणारा एक गट आहे, एक व्यावसायिक विभाग आहे। आज ह्या मध्यम आणि लघु उद्योजकांकडून होणारा जो कर आहे वसूल होतो, ह्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा सरकार असेल, प्रशासन असेल, यांची कुठलीही संरक्षणार्थ भावना दिसून येत नाही आणि त्याची जास्त प्रकर्षाने ह्या घटनेमधून जाणवतं। आज गेल्या 4 दिवसापासून आम्ही संविधानिक मार्गाने आमच्यावरती झालेल्या अन्याया संदर्भामध्ये जे कोणी अधिकारी आहेत, या अधिकारी म्हणजे गणेश देशमुख असतील, त्यांची डीबीची टीम असेल, या लोकांवरती तात्काळ FIR दाखल करून आपण याच्यामध्ये कारवाई करावी ही मागणी करतोय। संबंधित अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चाही केली, माननीय पालकमंत्र्यांपर्यंतही आम्ही निवेदन देऊन आमची मागणी केलेली आहे, परंतु त्यांचे जे काही अधिकाऱ्याला वाचवण्याची जी काही भूमिका आहे हे कुठेतरी कायद्यात बसत नाही। कारण ज्या पद्धतीने हाणमार झाली हा कस्टडियल टॉर्चरचा प्रकार आहे, शिवाय याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे, तर यामध्ये तत्काळ FIR होणं हे गरजेचं आहे आणि तशा सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन सुद्धा आहेत। परंतु कुठेतरी अधिकाऱ्याला वाचवण्याच्या नादामध्ये, कारण त्या अधिकाऱ्याचे राजकीय हस्तक्षेप असण्याची शंका आम्हाला पण आहे, मग हे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये आज अधिकारी एवढ्या मोठ्या व्यापारी वर्गाला, या सर्वांना अगदी इग्नोर करताना दिसते। तरी मला वाटतं की जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत
पोलीस महानिरीक्षक साहेब असतील, SP साहेब असतील, यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही संविधानिक मार्गाने जो न्याय मागतोय ह्याला ते न्याय देतील आणि आपल्या सराफ सुवर्णकार आणि सर्व समाज बांधवांच्या मनामध्ये पोलिसांच्या प्रती आणखीन विश्वास आणि त्यांच्या प्रती असणारा आदर हा दृढ करतील आणि एक नवीन इतिहास किंवा एक नवीन मेसेज हा चांगल्या पद्धतीने देण्याचा वरिष्ठ प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचा माझा याचा काही संबंध नाही. ते कोणी त्यावेळेला ऐकायच्या मनस्थितीत नव्हते तरी बळजबरी त्याला गाडी घालायचा प्रयत्न केला घेऊन आले. पुढे जाऊन त्यांनी त्याला चांगला मारपीट केली. मारपीट करून नंतर त्याच्याकडून 200 ग्रॅमची रिकव्हरी. त्यांनी चोरीचं सोनं घेतलेलं नसताना, त्याच्याकडं दुकानात सोनं नसताना 200 ग्रॅम सोन्याची रिकव्हरी केली. पण ती रिकव्हरी जी कशी केली पाहिजे, त्याच्या दुकानात जो ट्रेमध्ये जो तयार माल होता तो तयार माल त्यांनी त्याला हटवला. ती रिकव्हरी घेऊन ते केले. हे सगळं घडल्यानंतर महाराष्ट्र लेवलला जे काम करणारे आहेत उमेशराव बुराडे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी व मेंबर्स, ते सगळ्यांना एक गोष्ट कळल्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये काम करतात. त्यामुळे उमेशराव तिथे आपल्या सहकार्यांना घेऊन कोतवाली पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी चौकशी केली की काय भानगड आहे, कशासाठी आणलं, यांनी तुम्ही मला घेतले नाही आहे, मला रिकव्हरी घेतली, तुम्ही कशी घेतली, ते सांगत असताना समजून सांगत असताना तू आम्हाला हुशारी शिकवू नको, आम्हाला कायदा कळतो, चांगल्या चांगल्याला कसा सरळ करायचा माझा शोध मला माहिती आहे. असे घाणेरड्याच्या शिव्या मी देऊ शकत नाही. अशा पद्धतीच्या घाण शिव्या देऊन त्यांना अपमानित केलं. आणि अपमानित करून काय केलं त्यांनी, पुढे तिथपर्यंत नाही थांबले, आत घेतलं सगळ्याला. आणि ते 15-20 पोलीस लोकांनी मिळून ते उमेश बुराडे, संजय बुराडे व इतर जे लोक आहेत त्यांना ते 15-20 जे पोलीस जे दारू पेले होते त्यांनी दारूच्या नशेमध्ये त्यांना आत घेतलं. त्यांचे सगळ्यांचे कपडे काढले, घाण शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने एखाद्या आरोपीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मारहाण केली. ही सगळी गोष्ट अशी घडली असताना नंतर संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन मेडिकल ट्रीटमेंट घेतली. मेडिकल ट्रीटमेंट घेतल्यानंतर वरिष्ठांना ही आपली तक्रार केली की या लोकांनी आमच्या विरुद्ध जो अन्याय केलेला आहे, या अन्यायाला आम्हाला तुम्ही न्याय द्या, या अन्यायाला तुम्ही वाचा फोडा. तो न्याय मिळत नव्हता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी उपोषण चालू केलं. आज उपोषणाचा 14 दिवस आहे ना, आज उपोषणाचा 14 दिवस आहे या ठिकाणी. पण तो अजून आपल्या बाजूला की ज्याच्यावर अन्याय झाला असताना सुद्धा त्याला न्याय मिळाला नाही, त्याकरता या ठिकाणी आपण उपोषणाला या सगळे जर बसलेलो आहोत. त्यासाठी अहिल्यानगर येथील अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेचे मी स्वतः अध्यक्ष व माझे सर्व सहकारी पदाधिकारी, सर्व मेंबर्स, आम्ही सगळेजण मिळून ह्या उपोषणाला पाठिंबा देतो. आणि असे या ठिकाणी जाहीर करतो की तुम्ही एकटे नाही आहे, तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर आहोत. आमची संघटना ही तुमच्याबरोबर आहे. जोपर्यंत शेवट त्याचा तडा लागत नाही तोपर्यंत आपलं उपोषण चालू राहील. आणि आमचा